सरकारी लाडकींना अखेर दणका. $2,289 लाडकींचा लाभ बंद. लाभ लाटणाऱ्या लाडकींचं निलंबन कधी? महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजेच गेल्या 7 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू आहे. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी राज्य सरकारनं मोहीम हाती घेतली. 4 चाकी वाहनं आणि 2 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांना अपात्र ठरवलं जातंय. त्यातच आता सरकारी कर्मचारी असून देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडकींनाही सरकारनं दणका दिलाय. त्यांचा लाभ बंद करण्यात आलाय. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. 2,289 सरकारी कर्मचारी महिलांचा लाभ बंद. तब्बल 3,58,00,000 रुपये सरकारी लाडकीनं लाटले. याआधी सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या 2,652 महिलांना अपात्र ठरवलं. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी गरजू महिलांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ गब्बर लोकांनीही लाटलाय हे वास्तव आहे. त्यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांवरच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता सर्वत्र होतीये. सरकारी नोकरी असून देखील 1,500 रुपयांचा लोभ असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता यातून समोर आली आहे. महिला आणि बालविकास विभागानं जून महिन्यासाठी 2,984 कोटींचा निधी लाभाद्वारे वितरित केलाय. जुलै महिन्यात या योजनेची वर्षपूर्ती होते. खरं तर महायुती सरकारला लाडकी बहीण योजना डोईजड झाल्याचं वास्तव आहे. राज्याचा मोठा निधी लाडकीकडे वळवल्यानं इतर विभागांच्या विकास कामांवर त्याचा परिणाम झाल्याची कबुली सत्ताधारी मंत्रीच देत आहेत. अशात अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यास सरकारच्या तिजोरीचा भारही कमी होणार आहे हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.